कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, हा तुम्ही जो बोर्डवर प्रश्न पाहताय, तर हा प्रश्न कंबाईन मेन्स 2023ची जी कंबाईन मेन्स झाली होती त्या पेपरला हा प्रश्न विचारलेला आहे. तर जे आत्ता होणार आहे कंबाईन मेन्स, जी 25ला पेपर आहे बघा, 2025चा पेपर, 2025ला 29 जूनला जो पेपर आहे, तर त्या पेपरसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तसेच हा प्रश्न इयत्ता 9वीच्या पुस्तकामधील आहे आणि इयत्ता 8वी स्कॉलरशिपसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ह्या प्रश्नाची जर आपण बघितली तर खूप साऱ्या परीक्षांसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे आज आपण हा प्रश्न घेऊन आलेलो आहेत. तर हा प्रश्न बघा, जी आपली एक प्रॉपर्टी आहे कॉम्पिडेंडो अँड डिव्हिडेंडो, त्याने हा प्रश्न सुटतो. पण त्या प्रश्नाने त्या टाईपने हा प्रश्न सुटतो, पण खूप विद्यार्थ्यांना तो टाईपच माहीत नाही. म्हणजे इयत्ता 8वीवाल्यांना ती प्रॉपर्टी माहीत नाही, आणि जे MPSCची एक्झाम देत आहेत तर त्यांना हा टाईप तर पूर्णपणे विसरून गेलेले असतील. तर एकदम नॉर्मल मेथडने हा क्वेश्चन कसा सोडवायचा चला बघूया. तर बघा, वर्गमुळात x अधिक 9 अधिक वर्गमुळात x वजा 2, छेदस्थानी काय आहे x अधिक 9 वजा वर्गमुळात x वजा 2. ठीक आहे, बरोबर 3/1. पहिले तर आपण काय करूया की छेद समान करून घेऊया. छेद समान करण्यापेक्षा आपण काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आणि काय होईल ते बघूया. आता हे 1 न्यूमरेटरचे मल्टिप्लिकेशन होईल, तर x अधिक 9 वर्गमुळात x वजा 2. 3ची मल्टिप्लिकेशन होईल डिनॉमिनेटरचं, x अधिक 9 वजा वर्गमुळात x वजा 2. आता मल्टिप्लिकेशन कंप्लीट करून घेऊया. वर्गमुळात x अधिक 9 अधिक वर्गमुळात x वजा 2 बरोबर 3 वर्गमुळात x अधिक 9, 3ने आतमधील ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, वजा 3 वर्गमुळात x वजा 2. आता आपण काय करूया की x वजा 2 आणि x अधिक 9 ह्यांच्या टर्म जवळजवळ घेऊया. मग येथे ही वजा वाली टर्म आहे, ती लेफ्ट हँड साईडला आल्यावर काय होईल, पॉझिटिव्ह होईल. म्हणजे हेच काय होईल, 3 वर्गमुळात x वजा 2 अधिक वर्गमुळात x वजा 2. ठीक आहे, आणि ही टर्म इकडे येईल, ती प्लस आहे ती काय होईल, मायनस होईल, मायनस x प्लस 9. मग आता हे सॉल्व करूया. आता बघा, ही कर्णीतली संख्या आहे वर्गमुळात x वजा 2. आता इथे काहीच नाही म्हणजे काय, 1 आहे. 3 आणि 1ची बेरीज होईल 4 आणि काय येईल, x वजा 2. ठीक आहे, पुढे काय होईल, इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. 3 आणि 1ची वजाबाकी काय आलं, 2, x अधिक 9. म्हणजे नॉर्मल जे बेरीज वजाबाकी करतो सेम त्या पद्धतीने ते सोडवायचं. आता पुढे काय आलं, 4 वर्गमुळात x वजा 2, पुढे 2 वर्गमुळात x अधिक 9. आता आपण ह्या 2ने ह्या 4ला भाग जाईल, हे 2 इकडे भागाकार येईल आणि 2ने 4ला भाग जाईल, 2 येईल. मग 2 x वजा 2 x अधिक 9. आता आपल्याला दोन्ही बाजूचा आपण वर्ग करूया. दोन्ही बाजूचा वर्ग केला म्हणजे वर्गमूळ निघून जाईल. वर्ग केल्यानंतर इथं काय येईल बघा, 2चा वर्ग येईल 4 कंसात येईल x वजा 2 बरोबर x अधिक 9. ठीक आहे, 4ने आतमध्ये गुणून घ्या, 4x वजा 8 x अधिक 9. x जवळ घ्या, 4x वजा x 9, हे वजा 8 पलीकडे जाईल, अधिक 8 होईल, 3x बरोबर 17. xची किंमत आली 17/3. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर अशाच प्रश्नांसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही सजेस्ट करा. धन्यवाद.